आणि लोकांनी निश्चय केलेला आहे की या देशात जो कोणी आमदार जितक्या मताने लीडले आला असेल आणि ते रेकॉर्ड असेल तर ते रेकॉर्ड बारामतीकर मोडतील. 97% झालेल्या मतदानापैकी 97% मतदान हे सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यातच सुनेत्रा काकींचं जे लीड असेल ते आत्तापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि अख्ख्या देशातल्या कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये आणि उद्या होणाऱ्या कुठल्याही राज्याच्या निवडणुकीवर सगळ्यात जास्त असेल असं लोकांशी चर्चा केल्यानंतर वाटतं. काही लोकांना दादांचं नाव हे कुठं दिसलंच नाही पाहिजे, दादांचं नाव हे लोकांनी विसरलं पाहिजे, कधी ते परत घेतलंच नाही पाहिजे. कारण का दादांसारखा लोकनेता आणि दादांप्रती असणारी लोकांची भावना ही अतिशय भावनिक असल्यामुळे कदाचित काही लोक त्या बाबतीतला प्रयत्न करत असावेत. नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आज गेली अनेक दिवसांपासून आपण बघतोय जे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रभावीपणे काम करणारे तरुण आमदार आहेत, आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू आहे. 2 दिवसांपासून सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी एक कौटुंबिक कर्तव्य म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांचा प्रभावीपणे प्रचार ते स्वतः करतात. त्यांचे वडील बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत ते राजेंद्रदादा पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्यासोबत प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं आपण सध्या या प्रचाराची धुरा हाती घेतलेली आहे? एक तर मी कुठल्या पार्टीचा प्रचार करत नाही, पण व्यक्तीचा करतोय. सुनेत्रा काकींचा प्रचार करण्यासाठी मी असेल, माझे वडील असतील आणि सर्व जुने जाणकार ज्यांनी राजकारणामध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर काम केलं आहे, दादांबरोबर काम केलेलं आहे, यांच्याबरोबर गावात जाऊन गावच्या लोकांशी त्या ठिकाणी चर्चा करतोय. आणि चर्चा केल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर एक तर लोक भावनिक आहेत. दादा गेल्याचं दुःख अजूनपर्यंत लोक विसरलेले नाहीत आणि कधीच आयुष्यभर त्या ठिकाणी विसरणार नाही. आणि याच्यातच ही पोटनिवडणूक लागलेली आहे आणि लोकांनी निश्चय केलेला आहे की या देशात जो कोणी आमदार जितक्या मताने लीडले आला असेल आणि ते रेकॉर्ड असेल तर ते रेकॉर्ड बारामतीकर मोडतील. 97% झालेल्या मतदानापैकी 97% मतदान हे सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यातच सुनेत्रा काकींचं जे लीड असेल ते आत्तापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि अख्ख्या देशातल्या कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये आणि उद्या होणाऱ्या कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त असेल असं लोकांशी चर्चा केल्यानंतर वाटतं. सध्या एकंदरीत जे चित्र आहे, आपण एक कौटुंबिक कर्तव्य म्हणून पक्ष बाजूला ठेवून आपण निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेला आहात. दुसरीकडे तसं बघायला गेलं तर सध्या आपण अजितदादांच्या मृत्यूच्या घटनेमुळं, अपघाती मृत्यूच्या घटनेमुळं आजही बारामतीकर सध्या त्या बाहेर आलेले नाहीत असं चित्र दिसतंय. एकंदरीत जे चित्र दिसते बारामतीकरांमध्ये अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळे अजूनही निरुत्साहाचं वातावरण आहे. तर हे मतदान वाढण्यासाठी आपण कशा पद्धतीनं मतदारांना आपण आवाहन करत आहात? नाही, हे बघा, बारामतीकर हुशार आहेत. बारामतीकरांना कळलेलं आहे की दादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल, ते सुद्धा लोकनेत्याला द्यायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून दिलेलंच योग्य ठरेल. त्यामुळे मी इथे येऊन नाही तर कुणीही येऊन सांगून खूप मोठा फरक पडणार नाही. कारण बारामतीकरांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला दादांकडे बघून चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. बारामतीकरांच्या मनामध्ये तर आहेच की दादांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं झालं असावं, पण फक्त बारामतीकरांच्याच मनामध्ये आहे असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आहे काहीतरी चुकीचं चाललंय, चुकीचं झालंय. म्हणूनच कुठेतरी एन्क्वायरी ज्या स्पीडली व्हायला पाहिजे तसे कुठेही त्याला गती मिळत नाही. आणि आम्ही जेव्हा केव्हा बोलतोय की पुणे रिंग रोडला दादांचं नाव द्या, अजून काही प्रमुख प्रोजेक्ट जे दादांच्या मार्गदर्शनाखाली चालू होते त्याला नाव द्या, पण असं वाटतं की काही लोकांना दादांचं नाव हे कुठं दिसलंच नाही पाहिजे, दादांचं नाव हे लोकांनी विसरलं पाहिजे, कधी ते परत घेतलंच नाही पाहिजे. कारण का दादांसारखा लोकनेता आणि दादांप्रती असणारी लोकांची भावना ही अतिशय भावनिक असल्यामुळे कदाचित काही लोक त्या बाबतीतला प्रयत्न करत असावेत. म्हणजे कुठं ना कुठंतरी याच्या मागे काही ना काहीतरी राजकारण आहे, हे मात्र लोकांच्या मनामध्ये पक्क बसलेलं आहे. दुसरं दादा, शेवटचा प्रश्न असा आहे की प्रचाराची सांगता सभा शारदा प्रांगणामध्ये होते, त्यासाठी मुख्यमंत्री आणि महायुतीचे बरेच नेते या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे रामदास आठवले असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, रामदास आठवले असतील, अन्य महायुतीतील घटक पक्षाचे नेते येणार आहेत. तर आपण त्या ठिकाणी त्या सांगता सभेला उपस्थित राहणार आहात? हे बघा,
इथं तुम्ही जर बघितलं असेल कुठल्या पक्षाचा मी प्रचार करत नाही आणि सांगता सभेमध्ये जे काही मागचं पोस्टर असेल त्या भागामध्ये जे काही चिन्ह लावली असतील ते सर्व महायुतीच्या पक्षांचे असतील. तिथं जाऊन उपस्थित राहणं, भाषण ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लोकात जाऊन चर्चा करणं जास्त महत्त्वाचं आम्हाला वाटलं. त्यामुळे आत्ता आम्ही प्रचार करतोय. त्यामुळे बोलवलं नाही तर नाही बोलवलं तरीसुद्धा व्यासपीठावर जाणं हे योग्य वाटणार नाही. पण जी काही जबाबदारी होती प्रेमापोटी, आदरापोटी, ती मात्र त्या ठिकाणी मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी व्यक्तीचा प्रचार करून ती जी भावनिक गोष्ट आहे ती नक्की पुरी करताना मी करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद दादा. आताच या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धन्यवाद. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती.